ज्या लोकांचं नाव हे द अक्षरावरनं सुरू होतं, साधारणतः ह्या लोकांचा स्वभाव कसा असतो जरा जाणून घेऊयात. ते संयमी असतात, शांत आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात. एखादी गोष्ट जर का मनाला लागली तर पटकन व्यक्त होत नाहीत, पण त्या व्यक्तीपासून दुरावा धरण्याचा त्यांचा स्वभाव असतो. त्यांना पटकन कोणी दुखावू नाही, त्यांचा स्वभाव तसा नसतो की यांना पटकन कोणी दुखावेल असं. पण जर दुखावले गेलेच तर त्या व्यक्तीपासून ते सरळ दूर राहतात. नातेसंबंधांमध्ये ते प्रामाणिक असतात आणि व्यवस्थित संबंध पण छान व्यवस्थित सांभाळणारे असतात. विश्वासार्ह एक व्यक्तिमत्व असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे बाहेरून ते खूप साधे असतात पण आतून मजबूत असतात. पटकन कुठल्या गोष्टीने ते भावनिक होत नाहीत किंवा तुटून पडत नाहीत. मनाने खूप संवेदनशील पण कमी व्यक्त करतात. मनातल्या भावना पटकन मोकळ्या करत नाहीत. एखादे उद्दिष्ट डोक्यामध्ये ठेवून साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करतात. ते प्रयत्न सोडत नाहीत. जबाबदारी घेण्यामध्ये पुढे असतात आणि विशेष म्हणजे कुटुंबासाठी ते पूर्णपणे समर्पित असतात. म्हणजे कुटुंबासाठीच सगळं काही करायचं असा त्यांचा स्वभाव असतो. करिअरमध्ये जर बघितलं तर उत्तम व्यवस्थापन, प्रशासन, अध्यापन असं मानसशास्त्र त्यांचं चांगलं असतं. मानसिकता मजबूत आहे. बँकिंग, फायनान्स, समाजसेवा जवळपास सगळ्या कार्यामध्ये ते यशस्वी असतात. नेतृत्व एखाद्या गोष्टीचं जर करायचं ठरलं तर त्यांना ते आवडतं आणि ते करतातही. लोक त्यांचा सल्ला आणि त्यांचे निर्णय यांच्यासाठी जरूर त्यांना मदत मागतात. प्रेमामध्ये सुद्धा ती लोक स्थिर आणि त्यांना निष्ठा फार महत्त्वाची असते. म्हणजे काय म्हणतो ना आपण, प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा असतो. जोडीदाराला दुखवत नाहीत. समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. संबंध टिकवण्यासाठी बहुतेक वेळेला ते तुम्हाला स्टेबल असे दिसते. पैसा उतार चढाव जरी झाला तरी ते घाबरून जात नाहीत. खर्च विचारपूर्वक करतात. ताण कमी घेतात किंवा कधी कधी एकदम घेतात आणि त्यामुळे मानसिक थकवा त्यांना येतो. आध्यात्मिकमध्ये शांती, पूजा पाठ यांच्याकडे त्यांचा जप याकडे कल असतो. कुलदैवतावर प्रचंड श्रद्धा असते. अशा प्रकारचं साधारणतः यांचं व्यक्तिमत्व असतं. आणि ही लोक तशी म्हटलं ना तर चांगल्या स्वभावाची माणसं म्हणून ती ओळखली जातात. तर तुमच्या घरामध्ये कोणी द या अक्षरावरनं आहे का?